नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया जी ITI ची 5वी प्रवेश फेरी आहे यासाठी ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने द्यायचं। सकाळीच डिटेल व्हिडिओ एक पब्लिश केलेला आहे ज्यामध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या ITI ला, कोणत्या जिल्ह्याला कोणता ट्रेड या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे या नवीन कोर्सेसमध्ये। तर आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ते नवीन 5व्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने द्यायचा आणि ऑप्शन फॉर्म देत असताना कोणती काळजी घ्यायची। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, 5व्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या ऑफिशियल पोर्टलवर आल्याच्या नंतर तुम्हाला हे जे इम्पॉर्टंट नोटीस आहे या नोटीसचं तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करून घ्यायचं आहे। आता या इम्पॉर्टंट नोटीसचा अर्थ काय आहे, काय करायला पाहिजे याचा डिटेल व्हिडिओ मी सकाळीच पब्लिश केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आता ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आणि काय काळजी घ्यायची। त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करून रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करावं लागेल। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, जो कॅप्चा तुमच्या समोर दिसतो जशाच्या तसा कॅप्चा फिल करून तुम्हाला लॉगिन इतकं करून घ्यावं लागेल। लॉगिन करून घेतलेले लॉगिन केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर दिसणार आहे आणि आता या ठिकाणी प्रत्येकालाच ऑप्शन फॉर्म स्टेटस मध्ये ऑप्शन पेंडिंग फॉर स्पेशल राउंड अशा प्रकारचे दिसणार आहे। मित्रांनो, मी परत एक वेळेस सांगतो, या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या अगोदर माझा हा जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे, कारण की हे जे व्हिडिओज आहेत या 5व्या राउंडसाठी काय महत्त्वाचं आहे, कोणते ट्रेड या ठिकाणी इन्क्लूड झालेले आहेत, या विशेष 5व्या राउंडसाठी जे व्हिडिओज मी बनवलेले आहेत ते तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे, कारण की त्यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे। तर यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी जस्ट ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक करायचंय। त्यानंतर जो दुसरा नंबर दिसतो तुम्हाला सबमिट, चेंज ऑप्शन आणि प्रिफरन्स याला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही क्लिक करता एक नवीन या ठिकाणी पॉपअप मेसेज आल्याच्या नंतर याला ओके करून एक विंडो तुमच्या समोर येणार आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहेत। आता हे जे तुम्हाला ऑप्शन फॉर्म बघताय या ठिकाणचे ऑलरेडी अगोदरचे जेवढे काही ऑप्शन तुम्ही फिल केलेले होते ते सर्व ऑप्शन इथून डिलीट झालेले आहेत। तुम्ही 2 ऑप्शन निवडले असतील, 4 ऑप्शन निवडले असतील, किती जरी ऑप्शन निवडले असतील तर त्या राउंडचे संपूर्ण आता तुमचे ऑप्शन हे डिलीट करण्यात आलेले आहेत। हे स्वतः DVT कडून डिलीट झालेले आहेत। आता तुम्हाला जर 5व्या राउंड मध्ये सहभागी व्हायचं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे, अदरवाइज तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा नाही। या 5व्या राउंडच्या नंतर स्पॉट राउंड या ठिकाणी होणार आहे। स्पॉट राउंड कशा पद्धतीचा होणार आहे याचाही डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी ऑप्शन भरायचे आहेत। ऑप्शन भरत असताना मी जो काही व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे, कारण की ते PDF तुम्हाला डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की या नवीन प्रोसेसमध्ये कोणत्या ITI ला कोणता ट्रेड हा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मेकॅनिक, इलेक्ट्रिक व्हेकल, त्यानंतर सोलार टेक्निशियन हे जे 2 ट्रेड आहे ते प्रत्येक ITI ला उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत, म्हणून हा तुम्हाला एक काळजी घेण्याचं कारण आहे। ज्या ITI मध्ये जागे प्रवेशासाठी उपलब्ध आहेत ते जागे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत। आता सिलेक्ट करत असताना ज्या पद्धतीने आपण ऑप्शन फॉर्म भरला होता त्याच पद्धतीने प्रोसेस या ठिकाणी राहणार आहे। सुरुवातीला तुम्हाला इन्स्टिट्यूट टाइप मध्ये गव्हर्नमेंट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावा लागेल। तुम्हाला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तालुका सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च मध्ये सर्च करायचं आहे। आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आपण जे कॉलेज निवडलेले तर या कॉलेजला बघितलं तर नो डाटा अवेलेबल इन टेबल असं जर तुम्हाला येत असेल तर समजून जायचं की सोलार टेक्निशियन आणि मेकॅनिक, इलेक्ट्रिक व्हेकल हे 2 ट्रेड या कॉलेजमध्ये उपलब्ध झालेले नाहीत। म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी जे काय तुम्हाला PDF डाउनलोड करून घेण्यासाठी सांगत आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं। आता आपल्याला ज्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे त्याला कशा पद्धतीने शोधायचं हे तुम्हाला सांगून देतो। आता या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट माहित होतं, आपल्याला डिस्ट्रिक्ट माहित होतं, त्या कॉलेज कोणत्या कॉलेजमध्ये जागे शिल्लक आहेत हे माहित होतं, म्हणून या ठिकाणी आपण सिलेक्ट करून सर्च मध्ये सर्च करून घेणार आहोत। सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन येणार आहेत, जे आपण पहिल्या राउंड, दुसरा, तिसरा, चौथ्या राउंड साठी जे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया होती तीच फॉर्म भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुद्धा ऍज इट इज सेम आहे। फक्त नवीन ट्रेड या ठिकाणी उपलब्ध केल्यामुळे आणि 5वा स्पेशल राउंड या ठिकाणी वाढवल्यामुळे हे संपूर्ण माहिती तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी 2 ट्रेड या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सोलार टेक्निशियन यामध्ये 2 देण्यात आलेले, हा सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिकलचा भाग देण्यात आलेले आणि या ठिकाणी IMC चे सुद्धा जागे याला अलॉट करण्यात आलेले
आहे। नवीन 5व्या फेरीमध्ये कोणत्या कॉलेजला किती जागे हे देण्यात आलेले ते पीडीएफ डाउनलोड करूनच तुम्हाला समजणार आहे। आता या ठिकाणी जर तुम्हाला याचे ऑप्शन फॉर्म जर फिल करायचे असेल तर तुम्ही बस ऍड टू प्रिफरन्स करायचं आहे। जर तुम्हाला आयएमसी मध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी ऍड टू प्रिफरन्सला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता। आता हे तुम्ही ट्रायल अँड बेसिसवर अशा पद्धतीने जो तुमचा डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट सर्च करून तुम्ही सिलेक्ट सुद्धा या ठिकाणी करू शकता, पण तुम्हाला यासाठी वेळ जाणार आहे। प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला शोधत बसावं लागणार आहे। म्हणून सिंपल जो काही तुमचा ट्रेडचा लिस्ट आहे ते लिस्ट तुम्हाला डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, हे त्या कोर्सेसची यादी आहे ज्या कॉलेजमध्ये ते कोर्सेस या ठिकाणी चालू करण्यात आलेले। यामध्ये रिजन या ठिकाणी देण्यात आलेले, त्या रिजन मधला जिल्हा या ठिकाणी देण्यात आलेले, त्या कोणत्या आयटीआयचं प्रत्येकाचं या ठिकाणी नाव सुद्धा देण्यात आलेले आणि त्या आयटीआय मध्ये कोणता ट्रेड सुरू करण्यात आलेले याचं नाव आणि या ठिकाणी इनटेक मध्ये त्या कॉलेजमध्ये त्या ट्रेडचे किती जागे भरले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता प्रत्येक रिजन आहे त्या रिजनच्या समोर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सुद्धा देण्यात आलेलं आहे। प्रत्येक कॉलेजला हे जागे अलॉट करण्यात आलेले नाही, हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। हे जे संपूर्ण ट्रेड आहे हे नवीन ट्रेड या त्या कॉलेजमध्ये चालू करण्यात आलेले आहेत। यासाठी तुम्हाला हा पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे। कशा पद्धतीने डाउनलोड करायचा याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्टली हा पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तुमच्या रिजन मध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणता असं कॉलेज आहे ज्यामध्ये हा ट्रेड उपलब्ध आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आता शोधत बसायची गरज नाही, डायरेक्टली त्या कॉलेजचे ऑप्शन तुम्ही फिल करू शकता। ऑप्शन फिल केल्याच्या नंतर त्याची परत मेरिट यादी या ठिकाणी जनरेट होणार आहे। मेरिट यादी जनरेट झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष तुम्हाला जागे सुद्धा अलॉट होणार आहेत। आता या 5व्या विशेष फेरीचा डिटेल टाइम टेबल मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेलं आहे, त्याची ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून तिथूनही तुम्ही तो डायरेक्टली व्हिडिओ पाहू शकता। मित्रांनो, आपण या आयटीआय प्रवेश प्रक्रिया 25 आणि 26 मध्ये डिटेल टाइम टेबल म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांचे सोल्युशन या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलंच आहे। तुम्हाला फक्त चॅनलला व्हिजिट करून चॅनल मधील व्हिडिओची लिस्ट तुम्हाला जर पाहिलं तर तुम्हाला याची संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळून जातील। तर मित्रांनो, आपण या आयटीआय संबंधित अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो। म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण आपण तुम्हाला ऍडमिशन ते तुम्हाला एखादा गव्हर्नमेंट जॉब असेल, सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल अशी संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून डिटेलमध्ये प्रोव्हाइड करत असतो। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांचाही या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होणार आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद।